हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंत मागच्या काही क्लासेसमध्ये आपण क्लोनिंग वेक्टर्सबद्दल बोललो होतो आणि क्लोनिंग वेक्टर्सबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की वाय क्लोनिंग इज नेसेसरी. मग क्लोनिंग करत असताना आपण नेमका आपला RDNA कसा बनवत असतो, रिकॉम्बिनंट DNA कसा बनवत असतो. सो त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं रिकॉम्बिनंट DNA बनवण्यासाठी तुम्हाला एक इन्सर्टची गरज आहे, एक वेक्टरची गरज आहे. मग इन्सर्ट आणि वेक्टरचं लायगेशन केलं जातं. लायगेशन झाल्यानंतर मग तुम्हाला एक जो न्यूली फॉर्म DNA मिळतो आहे त्याला आपण रिकॉम्बिनंट DNA असं म्हणत असतो. आता हा रिकॉम्बिनंट DNA जो तुम्ही बनवला आहे तो रिकॉम्बिनंट DNA मध्ये तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट आहे, राईट. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज द रिकॉम्बिनंट DNA. त्या जीन ऑफ इंटरेस्टपासून तुम्हाला एक नवीन प्रॉडक्ट बनवायचं आहे. तुमचं सपोज तुम्ही इन्शुलिन बनवायचं आहे तुम्हाला आउटसाइड द बॉडी, तर तुम्ही इन्शुलिनचा एक रिकॉम्बिनंट DNA असा एक तुम्ही क्लोनिंग वेक्टर बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट हा इन्शुलिन टाकलेला आहे. आता तुम्हाला इन्शुलिन मोठ्या क्वांटिटीजमध्ये प्रोड्यूस करायचा आहे म्हणून तुम्ही त्या इन्शुलिन जीनला एका बॅक्टेरियामध्ये टाकून देतात, राईट. सो आपण पाहिलं होतं की बॅक्टेरिया हा ॲज अ होस्ट म्हणून ॲक्ट करतो जो की त्या रिकॉम्बिनंट DNAला ग्रो करायला और रिकॉम्बिनंट DNAला मल्टिप्लाय करायला मदत करतो, राईट. मग ज्या वेळेस वेनेवर वी इन्सर्ट अ रिकॉम्बिनंट DNA और इन्सर्ट अ DNA, ज्यावेळेस आपण एखादा कोणताही DNA एखाद्या होस्टमध्ये टाकतो और एखाद्या सेलमध्ये टाकतो, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणतो आहे? ट्रान्सफॉर्मेशन. द ॲडिशन ऑफ फॉरेन DNA इनटू द होस्ट. कोणताही फॉरेन DNA, मग तो तुमचा प्लाझ्मिड DNA असू दे किंवा नुसता एनी फॉरेन DNA, ज्यावेळेस तुम्ही कोणताही तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट प्लाझ्मिड किंवा बॅक्टेरियोफेजचा DNA, कोणताही DNA ज्यावेळेस तुम्ही एखाद्या होस्टमध्ये टाकत असतात, एखाद्या सेलमध्ये टाकत असतात, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रान्सफॉर्मेशन. येस. आणि ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी कधी पण तो जो होस्ट सेल असतो, तो जो सेल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला DNA टाकायचा आहे, त्या DNA त्या होस्ट सेलची आपल्याला थोडीशी तयारी करावी लागते. काय करावी लागते? तयारी करावी लागते, है ना. मानसिक तयारी, त्याची फिजिकली तयारी करावी लागते, है ना. कारण की कोणताही DNA बाबा आपल्या बॉडीमध्ये येतो आहे तो होस्ट सेल थोडी ना अलाउ करणार आहे, राईट. मग ज्या वेळेस आपण एखाद्या सेलची तयारी करतो सो दॅट तो सेल आता कोणताही DNA स्वतःमध्ये ॲक्सेप्ट करेल, तर तो तयारी केलेला जो सेल आहे त्याला म्हणतो आहे आपण कॉम्पिटंट सेल. काय म्हणतो आहे? कॉम्पिटंट सेल. ओके. सो सेल्स दॅट आर केपेबल ऑफ ॲक्सेप्टिंग द DNA, they are called as the competent cells. Okay, so cells that are capable of accepting any foreign DNA, they are called as the competent cells. Okay, now बॅक्टेरियल सेलचे आपण सगळ्यात सिंपल उदाहरण घेऊ. आपण कॉम्पिटंट सेल्स हे प्रोकॅरिओटिक सेल्स, युकॅरिओटिक सेल्स दोन्हींमध्येही करू शकतो, बट जस्ट बिकॉज आपण बॅक्टेरियाच्या लेवलवरती आता हे स्टडी करतोय, सगळ्यात पहिले आपण ते उदाहरण घेणार आहोत. आणि इनफॅक्ट आजचा जो टॉपिक आहे दॅट इज कॉम्पिटंट होस्ट फॉर ट्रान्सफॉर्मेशन विथ रिकॉम्बिनंट DNA. ओके, म्हणजे काय तर आपल्याला होस्टला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे सो दॅट तो कोणतंही फॉरेन DNA स्वतःमध्ये ॲक्सेप्ट करून घेईल. ओके. नाव इफ यू थिंक अबाउट अ बॅक्टेरियल सेल. ओके, हा काय आहे? बॅक्टेरिया. येस, व्हॉट इज दिस? दिस इज अ बॅक्टेरिया. ओके, सगळ्यात पहिले आपण बॅक्टेरियल सेलमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करतात ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. बॅक्टेरियल सेलमध्ये आपल्याला माहिती आहे देर इज गोइंग टू बी सेल वॉल and there is going to be your plasma membrane, है ना. नाउ सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन
प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी आहे आपल्याला माहिती आहे. सेल वॉल जनरली ट्रीटमेंट करून रिमूव्ह केली जाते. देन देर इज गोइंग टू बी द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन आता आपल्याला माहिती आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन मीनो प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये देर इज गोइंग टू बी हेड अँड देर इज गोइंग टू बी टेल. येस, फॉस्फोलिपिड्स बायलेअर असते. हे बघा अशी काही पद्धतीची फॉस्फोलिपिड बायलेअर असते कोणतीही प्लाझ्मा मेम्ब्रेन है ना. and the overall charge on this membrane is going to be negative. yes, आपल्याला आता काय करायचं आहे, या नेगेटिव्ह प्लाझ्मा मेम्ब्रेन मधनं तुमचा हा नेगेटिव्ह डीएनए, कोणताही रिकॉम्बिनंट डीएनए, नेगेटिव्ह डीएनए, येस दिस कॅन बी दिस इज योर डीएनए. डीएनए कसा आहे, नेगेटिव्हली चार्ज आहे, राईट. हा जो डीएनए आहे विच इज नेगेटिव्हली चार्ज, या नेगेटिव्हली चार्ज डीएनए तुम्हाला या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधनं विच इज ऑल्सो नेगेटिव्हली चार्ज याच्यामधनं पाठवायचं आहे. नाव व्हॉट इज गोइंग टू हॅपन, नेगेटिव्ह नेगेटिव्ह एकमेकांच्या जवळ आले ते एकमेकांपासून लांब जातील बिकॉज दे विल रिपेल इच अदर, कारण नेगेटिव्ह नेगेटिव्ह आहे. येस, दे विल गो अवे फ्रॉम इच अदर. मग ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन असते ती कधी पण या डीएनएला स्वतःमध्ये अलाउ करणार नाही, right, because DNA is negatively charged, your plasma membrane is also negatively charged. मग in that case आपण काय करतो आहे, in order to allow the DNA, कारण आपल्याला कोणताही फॉरेन डीएनए हा बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करायचा आहे. मग आपल्याला ज्यावेळेस हा डीएनए जर बॅक्टेरियामध्ये टाकायचा असेल तर तसं व्हावं म्हणून आपण या बॅक्टेरियल सेल्सला कशाने तरी ट्रीट करतो. आणि the treatment is done with CaCl2. okay, now CaCl2 काय आहे, so it is divalent cation. yes, CaCl2 नी ट्रीटमेंट केल्यानंतर काय होतं, what is going to happen, हे जे CaCl2 आहेत ना ते काय करतात बघा, तुमचा हा DNA which is negatively charged, then this is your plasma membrane. हे CaCl2 आहे ना, हे जणू काही ह्याच्या असे भोवती 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 असे स्वतःला अरेंज करून घेतात. ओके, आणि दे ऑल्सो क्रिएट स्मॉल पोर्स, काही काही पोर्स तयार करतात या आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. ओके, नाव बिकॉज ऑफ दीज पोर्स व्हॉट इज गोइंग टू हॅपन, तुमचा हा जो डीएनए आहे हा त्याच्या हे CaCl कॅल्शियम आयन्स जे आहे ते असे त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या भोवती अरेंज होतील. आपल्या डीएनए त्यांच्या जवळ जाऊ शकतो बिकॉज नाव द चार्ज इज गोइंग टू गेट न्यूट्रलाइज होऊन जाणार आहे. बिकॉज पहिले इथे नेगेटिव्ह होता, आता इथे पॉझिटिव्ह झाला, नाव नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. सो हे दोन्ही ॲटलिस्ट द डीएनए कॅन कम इन कॉन्टॅक्ट विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. पहिले तो डीएनए काय होत होता, लांब जात होता. ओके, नाव व्हॉट इज गोइंग टू हॅपन, आता विथ द हेल्प ऑफ द CaCl दोन गोष्टी घडत आहेत. एक तर काय होतं आहे, तर हा आपला डीएनए आहे तो आता ह्या बॅक्टेरियल सेलच्या जवळ येऊ शकतो अँड ॲट द सेम टाइम्स बॅक्टेरियल सेलमध्ये काही असे पोर्स तयार होत आहेत. व्हॉट आर दीज आर नथिंग बट पोर्स. येस, थोडे छोटे असे पोर्स तयार होतात. ओके, लेटर ऑन मग ज्या वेळेस आपण आपला डीएनए परत मग काय करतो आहे, आफ्टर दिस नाव फर्स्ट स्टेप काय केली, तर सगळ्यात पहिले स्टेप होती CaCl2 ट्रीटमेंट, म्हणजे ट्रीटिंग इट विथ एनी डायव्हॅलंट कटायन. तुम्ही मॅग्नेशियम MgCl2 नी ट्रीट करू शकता, DMSO नी ट्रीट करू शकतात, CaCl2 नी आपण ट्रीट करतो आहे, राईट. देन सेकंड स्टेप काय आहे, तर आपण आपला रिकॉम्बिनंट डीएनए आता ह्या सेलच्या जवळ नेतो आहे. ओके, ज्यावेळेस आपण आपला रिकॉम्बिनंट डीएनए ह्या सेलच्या जवळ नेला तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन, बिकॉज इथे आता Ca कॅल्शियम आयन्स ह्या सेलच्या जवळ असे फॉर्म झालेले आहेत. ॲटलिस्ट आता हे
दोन्ही नेगेटिव्ह नेगेटिव्ह न राहता हा ॲटलिस्ट हा DNA आता ह्याच्या जवळ येऊ शकतो आहे. नाव दे आर नॉट रिपेलिंग अगेन्स्ट इच अदर अँड ॲट द सेम टाइम काही छोटे छोटे असे छोटे छोटे नाजूक नाजूक असे पोर्स त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. ओके, लेटर ऑन मग तुम्ही काय करता आहेत, हे सेम दोन्हीचं मिक्सचर, मग हा जो DNA प्लस हे जे बॅक्टेरियल सेल्स आहेत हे एका टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही एकत्र घेतात आणि मग त्यांना हीट ट्रीटमेंट देतात. म्हणजे त्यांना एक ते 2 मिनिटासाठी 42 डिग्री सेल्सिअस वरती ठेवतात. ओके, आफ्टर दॅट मग लगेच तिथनं काढून तुम्ही या सेम मिक्सचरला आईसवरती ठेवता आहेत. म्हणजे थंड गरमची अशी ट्रीटमेंट देता आहेत. बिकॉज ऑफ दिस हीट शॉक अँड आईस कोल्ड ट्रीटमेंट त्याच्यामध्ये हा जो DNA ह्या बॅक्टेरियल सेलच्या जवळ आला होता आणि त्या बॅक्टेरियल सेल्समध्ये थोडे थोडे आता पोर्स तयार झाले होते. ते पोर्स आता अजून असे मोठे मोठे होऊन जातात आणि समहाऊ तुमचा जो DNA आता इथे जवळ आला होता तो जो प्लाझ्मिड DNA आता सेलच्या मध्ये एंट्री घ्यायला लागतो. येतंय लक्षात व्हॉट आय एम ट्राइंग टू से? ओके, सो प्लाझ्मिड DNA आता इथे एंटर करायला लागतो. मग प्लाझ्मिड DNA मध्ये एंटर केला की मग आता लेटर ऑन ते थोड्या वेळाने परत त्याला आईसवरती ठेवतात. आईसवरती ठेवल्यामुळे परत ते पोर्स एकमेकांना जॉईन करून जातात आणि मग आपण त्या सेल्सला प्लेटिंग करू शकतो. म्हणजे काय, तर आपण त्या सेल्सला एका न्यूट्रिएंट मीडियामध्ये ग्रो करू शकतो. ओके, न्यूट्रिएंट मीडियावरती मग तुम्ही त्यांना ग्रो केलं की मग नंतर तुम्हाला अशा छानशा कॉलनीज दिसायला लागतात. ओके, सो दिस इज हाऊ यू मेक युअर सेल्स कॉम्पिटंट ॲज वेल ॲज यू डू द ट्रान्सफॉर्मेशन. या पर्टिक्युलर डायग्रॅममध्ये मी तुम्हाला कॉम्पिटंट सेल्स कसे बनवायचे, कॉम्पिटंट सेल्स आपण इथे बनवले अँड देन इथे ही पुढची जी स्टेप आहे तर इथे आपण ट्रान्सफॉर्मेशनची स्टेप केलेली आहे. ओके, चलो, सो दिस इज हाऊ यू मेक द सेल्स कॉम्पिटंट. मग एक क्विक रिकॅप म्हणून सांगते, कॉम्पिटंट सेल्स, बॅक्टेरियल सेल्स कॉम्पिटंट कसे बनवायचे. सगळ्यात पहिले कॉम्पिटंटचा अर्थ काय, तर जे सेल्स फॉरेन DNA किंवा कोणताही बाहेरचा DNA स्वतःमध्ये ॲक्सेप्ट करतील तशा सेल्सची तयारी करून घ्याणं, सो दॅट ते स्वतःमध्ये कोणताही DNA ॲक्सेप्ट करतील, त्याला म्हणायचं आहे कॉम्पिटंट सेल्स बनवणं. ओके, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर जी प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युलीमध्ये तो फॉरेन DNA एखाद्या सेलमध्ये टाकतात तर त्या प्रोसेसला म्हणायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन. ओके, बॅक्टेरियल सेल्सला कॉम्पिटंट बनवण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतो आहे, तर वी आर ट्रीटिंग देम विथ CaCl2. कसं ट्रीट करतो आहे, बॅक्टेरियल सेल्स घेतो आहे त्यांच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईडचं सोल्युशन टाकायचं आहे. कॅल्शियम क्लोराईडच्या सोल्युशनमुळे आता काय होतं आहे, ओव्हरऑल हे जे सेल आहे त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरचा ओव्हरऑल चार्ज जो नेगेटिव्ह होता तो आता न्यूट्रलाइज झाला. येस, त्याच्यानंतर काही थोडे छोटे छोटे असे पोर्स त्याच्यामध्ये क्रिएट झाले. ओके, अशा पद्धतीने हा जो सेल काय झाला, तर हा सेल आता कॉम्पिटंट झाला. म्हणजे काय, म्हणजे हा सेल आता जस्ट बिकॉज त्याच्यामध्ये हे थोडे थोडे पोर्स तयार झालेले आहेत आणि बिकॉज त्याच्यावरचा चार्ज आता न्यूट्रलाइज झालेला आहे, तर आता हा सेल कोणताही DNA विच इज ऑल्सो नेगेटिव्हली चार्ज त्या DNA ला स्वतःमध्ये ॲक्सेप्ट करू शकतो. ओके, मग थर्ड स्टेप इथे आता सेकंड स्टेप काय आहे, तर आपण आता या कॉम्पिटंट सेल्समध्ये आपला रिकॉम्बिनंट DNA किंवा प्लाझ्मिड DNA किंवा फॉरेन DNA त्याच्याबरोबर एका टेस्ट ट्यूबमध्ये टाकून देतो आहे. टाकून दिल्यानंतर मग थर्ड स्टेप काय करायची, तर त्यांना हीट शॉक करायचं. म्हणजे त्यांना गरम ह्याच्यावरती गरम वॉटर बाथमध्ये ठेवायचं, म्हणजे गरम पाण्यावरती थोडंसं ठेवायचं. किती वेळ, 1 ते 2 मिनटं ठेवायचं. ओके, त्या हीट शॉक ट्रीटमेंटमुळे काय होतं, तर हे जे पोर्स असतात ते अजून थोडेसे असे मोठे मोठे होऊन जातात आणि आपला DNA सहज त्या सेल्समध्ये एंटर करून जातो. ओके, मग 1 मिनटं गरम ह्याच्यावरती ठेवलं, मग दुसऱ्या मिनिटाला परत आईसवरती ठेवायचं. ओके, आईसवरती ठेवल्यामुळे काय होतं, तर आता
ते जे पोर्स बनले होते ते आता जणू काही असे सील होऊन जातात, बंद होऊन जातात. ओके, सील झाले. मग आता ह्या हीट शॉक आणि कोल्ड ट्रीटमेंटमुळे आपण शॉक देतोय आणि कोल्ड ट्रीटमेंट देतोय, त्याच्यामुळे काय झालं तर आता तुमचा जो बॅक्टेरियल सेल होता तो आता ट्रान्सफॉर्म्ड झाला. ट्रान्सफॉर्म्ड बॅक्टेरियल सेल म्हणजे असा सेल ज्याच्यामध्ये हे प्लाझ्मिड DNA और योर रिकॉम्बिनंट DNA सेलमध्ये एंटर झालेले आहेत. ओके, आता ह्या ट्रान्सफॉर्म DNA ला आपण एका न्यूट्रिएंट मीडियम वरती ग्रो करतो आहे. ऑफकोर्स मग तुम्ही ह्या न्यूट्रिएंट मीडियम वरती जो काही तुमचा सिलेक्टेबल मार्कर असणार आहे, एम्पिसिलिन असू दे, टेट्रासायक्लिन असू दे, आपण मागच्या क्लासमध्ये शिकलो होतो, तो सिलेक्टेबल मार्कर टाकायचा सो दॅट आपल्याला ॲक्च्युली मध्ये आपल्या ह्या ज्या कॉलनीज आहेत त्या ट्रान्सफॉर्म्ड कॉलनीज आहे की नॉन ट्रान्सफॉर्म्ड कॉलनीज आहे हे सिलेक्ट करायला मदत होईल. ओके, सो अशा पद्धतीने आपण कॉम्पिटंट सेल्स बनवतो आणि मग बॅक्टेरियल सेल्सचं ट्रान्सफॉर्मेशन करतो. ओके, नाव सो दिस इज इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स. जनरली आपण लॅबॉरेटरीमध्ये ई कोलाय नावाचे जे बॅक्टेरिया असतो त्यांचा वापर करत असतो, त्यांना जनरली आपण कॉम्पिटंट बनवत असतो आणि त्यांच्यामध्येच आपण ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस करत असतो. नाव आपण आपला जो रिकॉम्बिनंट DNA आहे तो आपण इतर यूकॅरियोटिक सेल्समध्ये सुद्धा टाकू शकतो. ऑफकोर्स राईट, कारण की आपल्याला सगळ्या एक्सपेरिमेंट्स बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोटिक सेल पुरत्या मर्यादित ठेवायच्या नाही आहे. ऑफकोर्स, सो आपण आपला जो रिकॉम्बिनंट DNA आहे तो डायरेक्टली एखाद्या यूकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा टाकू शकतो. ओके, यूकॅरियोटिक सेल्समध्ये टाकण्यासाठी काही ज्या मेथड्स आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. ओके, बट त्याच्या आधी मला तुम्हाला अजून एक बॅक्टेरियल सेल्सला कॉम्पिटंट कसं बनवायचं ती मेथड सांगायची आहे, अँड दॅट इज बाय इलेक्ट्रोपोरेशन. इलेक्ट्रोपोरेशन म्हणजे समथिंग टू डू विथ इलेक्ट्रिसिटी, राईट. सो आपण वोल्टेज वापरतो आहे. सो सपोज दिस इज अ बॅक्टेरियल सेल. येस, हा बॅक्टेरियल सेल होता. ही बॅक्टेरियल सेलची काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, राईट. आणि मग हा त्याचा जिनॉमिक DNA. आपण काय करतो आहे तर ह्या बॅक्टेरियल सेलला इलेक्ट्रिक शॉक देतो आहे, हाय व्होल्टेज देतो आहे आणि एकदम छोट्या ड्युरेशनसाठी, कारण बॅक्टेरियल सेल लहान आहे, तो जास्ती काही व्होल्टेज सहन करू शकणार नाही ना, राईट. सो छोट्या ड्युरेशनसाठी हाय व्होल्टेज आपण त्या बॅक्टेरियल सेलला देतो आहे आणि बिकॉज ऑफ दॅट काही पोर्स तयार होऊन जातात ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये. ओके, अशा पद्धतीने हा बॅक्टेरियल सेल काय झाला, कॉम्पिटंट झाला. येस, कॉम्पिटंट झाल्यानंतर मग तुम्ही ज्यावेळेस इथे तुमचा प्लाझ्मिड DNA किंवा रिकॉम्बिनंट DNA या बॅक्टेरियल सेल जवळ न्याल, तो बॅक्टेरियल सेल आता त्याच्यामध्ये होल्स बनलेले आहेत, तो आता तो DNA स्वतःमध्ये अपटेक करून घेईल. ओके, सो दिस इज अ मेथड बाय विच बॅक्टेरियल सेल्समध्ये आपण बॅक्टेरियल सेल्सला कॉम्पिटंट बनवू शकतो ॲज वेल एज त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकतो. ओके, सो ह्या मेथडला आपण डायरेक्ट किंवा वेक्टरलेस जीन ट्रान्सफर असंही म्हणतो. वेक्टरलेस जीन ट्रान्सफर का म्हणतो आहे, बिकॉज आपल्याला या ठिकाणी आपण जो रिकॉम्बिनंट DNA आहे तो एका वेक्टरमध्ये नसला तरी चालेल. इट कॅन जस्ट बी अ पीस ऑफ DNA. तो एक प्लाझ्मिड बरोबर असोसिएटेड असेलच असं नाही, तो वेक्टर नाही आहे त्याच्यामध्ये. इट कॅन जस्ट बी अ पीस ऑफ DNA आणि तो पीस ऑफ DNA आपण डायरेक्टली ह्या सेलमध्ये टाकू शकतो. सो दिस इज वन मेथड. नाव आपण एक दुसरी मेथड सुद्धा वापरतो इन केस ऑफ युअर प्लांट सेल्स. कोणामध्ये, प्लांट सेल्समध्ये. प्लांट सेल्समध्ये काय करतो आहे तर दिस इन केस ऑफ प्लांट सेल्स एक मेथड वापरली जाते फॉर ट्रान्सफरिंग युअर जीन ऑफ इंटरेस्ट इन टू द प्लांट सेल. बघा काय करायचं आहे. ओके, व्हॉट आर वी डुईंग. प्लांट सेल्समध्ये सो सपोज
दिस इज युअर प्लांट सेल. ओके, हे काय आहे? प्लांट सेल आहे. या प्लांट सेलमध्ये आपल्याला हा पीस ऑफ DNA इन्सर्ट करायचा आहे. येस, सो दिस इज युअर रिकॉम्बिनंट DNA. ओके, हा पीस ऑफ DNA आपल्याला ह्या प्लांट सेलमध्ये इन्सर्ट करायचं आहे, त्या प्लांट सेलचं न्यूक्लियस. मग आपण लिटरली काही गोल्डचे किंवा टंगस्टन किंवा गोल्ड पार्टिकल्स घेतो. ओके, मायक्रो पार्टिकल्स, बारीक बारीक कण घेतो आणि ह्याच्यावरती आपला हा जो पीस ऑफ DNA ना, तो ह्यांच्यावरती कोट करतो. ओके, सो तुम्ही तुमचा हा DNA, हा रिकॉम्बिनंट DNA ह्या मायक्रो पार्टिकल्सनी कोट केला. ओके, आणि एका गनच्या साह्याने असं ह्या प्लांट सेलवरती जोर जोरात असे बुलेट सारखं फोर्स करतो ते पार्टिकल्स. ओके, तर ते जणू काही ते पार्टिकल्स त्या प्लांट सेलवरती असे जोर जोरात आपटले जातात आणि त्या आपटल्याच्या प्रोसेसमुळे ते पार्टिकल्स आतमध्ये तुमचा जो DNA आहे तो घेऊन एंटर करतात. ओके, सो अशा पद्धतीने तुमचा जो DNA आहे तो त्या प्लांट सेलमध्ये जातो आणि मग प्लांट सेलमध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो आहे की तो प्लांट सेल आता ट्रान्सफॉर्म झालेला आहे. ओके, सो दिस इज वन मेथड. त्याला आपण बॉलिस्टिक्स किंवा जीन गन. ओके, गनच आहे, गनचे पार्टिकल्स आहे, गनचे हे बुलेट्स आहे, ते बुलेट्सनी आपण असे शॉट करतो आहे, राईट. आणि मग ते जे सेल्स आहेत ते आतमध्ये चालले जात आहे. ओके, सेल्स नाही, सॉरी, DNA त्या प्लांट सेलमध्ये चालले जात आहे. द थर्ड मेथड इज मायक्रो इंजेक्शन. मायक्रो इंजेक्शन ही जनरली ॲनिमल सेल्समध्ये वापरली जाणारी मेथड आहे. ओके, मायक्रो इंजेक्शन मध्ये नेमकं काय करतात ते आपण पाहूया. बघा, तर अगेन मायक्रो इंजेक्शन मध्ये बघा, सो दिस इज मायक्रो इंजेक्शन ही जनरली एक खूप सोफेस्टिकेटेड टेक्निक आहे. तुम्हाला जर काही ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बनवायचे असतील, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स, ओके, किंवा जर तुम्हाला ट्रान्सजेनिक म्हणजे काय की असे ॲनिमल्स ज्यांच्यामध्ये एक न्यूली फॉर्म्ड पीस ऑफ DNA तुम्ही टाकलेला आहे और एक न्यू जीन ऑफ इंटरेस्ट तुम्ही टाकलेला आहे. ओके, एकदम एक सिंपल उदाहरण देते त्याचं, म्हणजे सपोज जर तुम्हाला उंदरांमध्ये 2च्या ऐवजी 3 कान उगवायचे असतील, ओके, तर तुम्हाला 3 कान उगवणारा जो जीन आहे, कान उगवण्याचा और कान बनवण्याचा जो जीन आहे तो त्या उंदरामध्ये टाकावा लागेल आणि